ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। 29 ऑक्टोंबर 2024 रोजी धनतेरसच्या दिवशी सोने चांदी नाही तर 10 रुपये किमतीची ही एक वस्तू घेऊन या। धनाची लक्ष्मी देवी माता स्वतः चालत तुमच्या घरी येईल। 29 ऑक्टोंबर धनतेरस हा सण साजरा केला जाणार आहे। त्याच वेळी जर तुम्ही धनतेरसच्या दिवशी ही एक गोष्ट तुमच्या घरी आणली तर समजून घ्या की देवी लक्ष्मी इतकी प्रसन्न होईल की ती स्वतः तुमच्या घरी येऊन घर धनांनी भरून टाकेल आणि तुमच्या घरातून कधीही बाहेर पडणार नाही। विशेषतः आज आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 रुपयांची वस्तू सांगणार आहोत आणि जर तुम्ही धनतेरसला ही वस्तू आणली तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। धनतेरस हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी तुम्ही या वस्तूंची खरेदी केली तर या गोष्टींमुळे संपत्तीमध्ये वाढ होतच असते। या दिवशी सोन्या चांदीसारख्या अनेक वस्तूंची खरेदी केली जाते, पण जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी अशा गोष्टींची खरेदी केल्यास तुमच्या घरातील सर्व काही शुभ आणि शुभच घडत जाते, कारण या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सौभाग्य येते आणि तेथे गरिबी वास्तव्य करत नाही। पैशाशी संबंधित समस्या दूर होतात। पनवती, दारिद्र्य, दुःख सर्व काही जीवनातून पूर्णपणे निघून जाते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत त्या जर तुम्ही गोष्टी खरेदी करून धनतेरसच्या दिवशी तुमच्या घरी आणल्या तर तुमचेही सुखाचे दिवस चालू होतील। तुम्हाला ते खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागणार नाहीत। तुम्ही या गोष्टी 10 रुपयांमध्ये देखील खरेदी करू शकता आणि जेव्हा तुम्ही या वस्तू खरेदी कराल आणि धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणाल तेव्हा धनाची देवता लक्ष्मीजी आणि कुबेरजी प्रसन्न होतात आणि मग तुमच्या घरात धनसंपत्ती वाढत जाते। या वस्तू खरेदी केल्याने वर्षभर घरात जे काही आहे त्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच पडतो आणि आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही। तर आधी बोलूया ती वस्तू जी तुम्ही विशेषतः खरेदी केली पाहिजे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा। लक्ष्मी माते तुझे आमच्या घरी स्वागत आहे प्रेमाने लिहा। तुमच्या सर्व इच्छा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्वरित पूर्ण करतील आणि सदैव तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद राहील हा विश्वास आहे। या व्हिडिओच्या शेवटी आम्ही धनतेरसच्या दिवशीचा अत्यंत शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या भाग्यातील संकटे, चिंता, दुःख सर्व काही जळून जाईल आणि तुमच्या घरी सुख समृद्धी येईल। 1. इथे पहिली वस्तू अशी आहे की खायचे पान। खायच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, तसंच खायच्या पानांमध्ये माता सरस्वतीचा देखील वास असतो। तसंच माता पार्वती आणि मंगलादेवीचे देखील या पानांमध्ये स्थान असते। त्याचबरोबर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शिव आणि कामदेवाचा निवासही या पानांमध्येच असतो, त्यामुळे तुम्हाला या दिवशी खायचे पान नक्कीच खरेदी करून आणायचे आहे। तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपण ही पानं किती खरेदी करू शकतो, तर तुम्ही तुमच्या मनानुसार 1, 3, 5 अशी पानं आपल्या घरी आणू शकता। 5 किंवा 10 रुपयांमध्ये तुम्हाला 4 ते 5 पानं आरामात मिळून जातील। धनतेरसच्या दिवशी खायचे पान नक्की खरेदी करून आणा आणि लक्ष्मी मातेला अर्पण करा, कारण माता लक्ष्मी स्वतः साक्षात त्यामध्ये वास करत असते आणि माता लक्ष्मीला हे पान अत्यंत प्रिय आहे। आता दिवाळीनंतर या पानांचे काय करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो,
तर तुम्ही या पानांना पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा कोणत्याही झाडाखाली तुम्ही पान ठेवू शकता. 2. आता आपण धनतेरसच्या दिवशी घरी आणायच्या दुसऱ्या वस्तूबद्दल बोलूया. ती आणल्यावर धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन कायम तुमच्या घरात वास करेल आणि सदैव माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी वास करत असते आणि जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न करता तेव्हा स्वतः माता लक्ष्मी देखील खुश होत असते. आणि जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर ही दुसरी वस्तू तुम्हाला नक्कीच तुमच्या घरी आणायला हवी. भक्तांनो, तुम्ही पाहिलं असेल की या दिवशी बरेच लोक सोनं, चांदी या वस्तू खरेदी करतात, तांब्या पितळेची भांडी खरेदी करतात. पण काही असेही भक्त आहेत जे सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नाहीत, तर त्यांनी फक्त ही एक वस्तू खरेदी करा. सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षाही जास्त लाभ तुम्हाला ही वस्तू देईल. इथे आपण ज्या वस्तूबद्दल बोलत आहोत त्या वस्तूचं नाव आहे हळद, जी श्री भगवान विष्णू यांना प्रिय आहे. हळद आपल्या गुरुग्रहाला मजबूत करते. जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणे शक्य नसेल, तुम्ही 1 ते 2 हळकुंड खरेदी करू शकता. हे खरेदी केल्याने माता लक्ष्मीसोबत श्रीहरी विष्णू देखील घरी येतील आणि कधीच तुमचे घर सोडून जाणार नाहीत. कायम त्यांचा वास तुमच्या घरावर राहील. धनतेरसच्या दिवशी हा उपाय करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे ज्या भक्तांनी आत्तापर्यंत हळदीचा हा उपाय केला नाही त्यांनी यावर्षी नक्कीच करा. तुमच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतील. अशी बरेच लोक आहेत ज्यांनी हा उपाय केला नाही, पण आम्ही तुम्हाला खूप विश्वासाने हे सांगत आहोत. जरी तुम्ही सोने आणि चांदी खरेदी केले तरीही तुम्ही त्याचबरोबर हळकुंड खरेदी करू शकता. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन घरातील दारिद्र्य, कर्ज, पनवती सर्व काही जळून जाईल. हे केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला कधीच धनाची कमी भासू देत नाहीत. आता यानंतर आपण तिसरी वस्तू बघूया, जी धनतेरसच्या दिवशी तुम्ही घरी आणल्यावर तुमचं भाग्य बदलू शकते. ही वस्तू खरेदी केल्याने कमीत कमी 1 वर्षाच्या आत तुम्ही धनवान होता आणि नंतर तुम्हाला धन सांभाळणे कठीण होते. हा उपाय आत्तापर्यंत अनेक भक्तांनी केलेला आहे आणि त्यांना खूप चांगले चांगले अनुभव देखील आलेले आहेत. त्यामुळे हा उपाय तुम्ही देखील करा. धनतेरसच्या दिवशी तुम्ही असे केल्याने तुम्हालाही या गोष्टीचा मोठा अनुभव येऊ शकतो. आता आम्ही तुम्हाला जी तिसरी गोष्ट सांगत आहोत त्या वस्तूचे नाव आहे सुखे धने. जे भक्त धनतेरसच्या दिवशी सुखे धने आपल्या घरी आणतात त्यांनी समजून जावं की त्यांनी माता लक्ष्मीला प्रसन्न केला आहे. कारण धनतेरसच्या दिवशी सुखे धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. आपल्या घरात सुख समृद्धी वाढत जाते. धने हे सुखाचे प्रतीक आहे आणि जे लोक धनतेरसच्या दिवशी सुखे धने घरी आणून लक्ष्मी मातेला अर्पित करतात त्यांनी समजून जावं की माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्यांना मिळणार आहे आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आता या धन्यांचे करायचे काय, तर तुम्हाला या धनांना एका मातीच्या वाटीमध्ये ठेवायचे आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर अर्पित करायचे आहे. दिवाळी झाल्यानंतर हेच धने तुम्ही मातीमध्ये किंवा तुमच्या घरासमोरील कुंडीमध्ये टाकू शकता. जसजसं या धन्यांमधून हिरवी हिरवी कोथिंबीर बाहेर पडेल तसतसं तुमची प्रगती होत जाईल आणि लक्ष्मी माता तुमच्या घरात वास करायला सुरुवात करेल. तुमची तिजोरी कायम पैशांनी भरलेली राहील. हा खूप विशेष आणि लाभदायी उपाय आहे आणि ज्या दिवशी दिवाळी असेल त्या दिवशी सुकलेले धने घरी खरेदी करून आणा आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. धनतेरसच्या दिवशी हा उपाय केला तरीही तुम्हाला खूप चमत्कारी अनुभव येऊ शकतो. 4. आता आपण पुढच्या वस्तूबद्दल बोलूया की ती कोणती वस्तू आहे जी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे.
वर्षातून एकदाच हा दिवस सेवा करण्यासाठी आपल्याला मिळालेला असतो. त्यामुळे ही संधी गमावू नका. आणि आता आम्ही तुम्हाला जी वस्तू खरेदी करून आणण्यास सांगत आहोत ती देखील तुम्ही आपल्या घरी खरेदी करून आणू शकता. धनतेरसच्या दिवशी तुम्हाला गोमती चक्र नक्कीच खरेदी करून आणलं पाहिजे. जो मनुष्य धनतेरसच्या दिवशी गोमती चक्र आपल्या घरी खरेदी करून आणतो त्याची तिजोरी कधीच पैशाने खाली होऊ शकत नाही, हा विश्वास आहे. तसंच या उपायाने आपल्या धनाला नजर लागू शकत नाही किंवा आपल्या धनाला आपल्या घरी येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरी येणारा पैसा पुन्हा निघून जातो. घरात असे काय आहे की त्या कारणामुळे पैसा येत नाही? घरात येणाऱ्या धनाची नेहमीच बर्बादी होत आहे. तर या चिंता तुम्हालाही असतील तर या दिवशी तुम्ही गोमती चक्र आपल्या घरी आणू शकता. हे केल्याने ना तुमच्या पैशाला नजर लागेल ना पैसा घरी येण्यापासून कोणीही रोखू शकेल. गोमती चक्र घरी आणल्याने थक्क करणाऱ्या अनुभूती तुम्हाला येऊ शकतात आणि बंद झालेले पैशाचे मार्गही खुले होतील. गोमती चक्र हे भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्राचे रूप समजले जाते. जेव्हा तुम्ही गोमती चक्र तुमच्या घरी खरेदी करून आणता तेव्हा साक्षात तुमच्या घरात लक्ष्मी निवास करते. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ लागते. घरामध्ये कधीच धनाची कमी भासत नाही. आता तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की आपल्याला किती गोमती चक्र खरेदी करावे लागतील. तर तुम्हाला धनतेरसच्या दिवशी 11 गोमती चक्र खरेदी करावी लागतील. जर तुम्हाला 11 गोमती चक्र खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही किमान 5 गोमती चक्र खरेदी करू शकता. विशेषतः सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सुखे धने खरंच खरेदी करून आपल्या घरी आणा. ते तुम्हाला जेमतेम 5 ते 10 रुपयांमध्ये सहजपणे उपलब्ध होतील. तसंच तुम्ही तुमच्या मनानुसार गोमती चक्र खरेदी करू शकता. तुम्हाला या गोमती चक्रांना दिवाळीच्या पूजेमध्ये ठेवायचे आहे. दिवाळीनंतर हे गोमती चक्र एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. मग बघा, तुमची तिजोरी कायम पैशाने भरली जाईल. घरात सुख समृद्धी येऊ लागेल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण देवी देवता करतील. तुमच्या जीवनात अशा घटना घडतील की ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी या वस्तू नक्कीच खरेदी करून आपल्या घरी आणा. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना माहीत आहे, आपल्या हिंदू धर्मात झाडूला अत्यंत शुभ मानले जाते. कारण झाडूमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला झाडू देखील खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. तुम्ही आपल्या घरी धनाची लक्ष्मी देवी माता आणि भगवान गणेश यांची मूर्ती देखील घरी खरेदी करून आणू शकता. ज्या प्रतिमा तुम्ही खरेदी करून आपल्या घरी आणाल त्या मातीच्या असल्या पाहिजेत. मातीच्या मूर्त्या ज्या आपण धनतेरसच्या दिवशी घरी आणतो त्या खूप शुभ मानल्या जातात. गणेशाची मूर्ती या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणल्याने आपल्याला कधीही धनाची कमी भासत नाही. तर पूज्य गुरुजींनी 2 दिवसांपूर्वी त्यांच्या कथेत एक खास उपाय सांगितला आहे, जो त्यांनी त्यांच्या कोणत्याही आजपर्यंतच्या कथेत सांगितलेला नाही. पूज्य गुरुजींनी सांगितले की जेव्हा तुम्हाला कुठूनही पैसा मिळत नाही तेव्हा जीवनात फक्त ना फक्त समस्या असतात. तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. अभ्यास, व्यवसाय, कारखानदारी, नोकरी, दुकान किंवा इतर काहीही चालू असेल तर फक्त एक दिवस हा उपाय करावा लागेल आणि गुरुजींनी सांगितले की काही दिवसातच तुम्हाला मोठा चमत्कार दिसेल. तुमच्या जीवनात पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल. तर त्याआधी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती, आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी तुझे आमच्या घरी स्वागत आहे टाईप करा. बघा, माता लक्ष्मी तुम्हाला कधीही धनाची कमी भासू देणार नाही आणि गरिबी कायमची दूर करेल. हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी श्री गणेश, धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते.
या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुखसमृद्धीत वाढ होते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी नवीन भांड्यांचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी टाळावी हे आपण आता जाणून घेऊया. काचेची भांडी. धनतेरसच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करू नका. हे शुभ मानले जात नाही. धनतेरस हा समृद्धीचा आणि संपत्तीचा सण आहे. या दिवशी काचेची भांडी खरेदी केल्याने अशुभ असते. तसेच सुखसमृद्धीत अडथळे निर्माण होतात. काचेची भांडी खरेदी केल्याने घराच्या आर्थिक स्थितीत अडथळे येतात. लोखंडाच्या वस्तू. धनतेरसच्या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करणे टाळावे. असे म्हटले जाते की लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे. हा दिवस देवी लक्ष्मी आणि गणपतीला समर्पित आहे. या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी केल्याने कामात अडथळे येतात. व्यक्तीला कधीही शुभ फळ मिळत नाही. धनतेरसला सोने, चांदी किंवा धातूच्या वस्तू खरेदी करणे फायदेशीर मानले जाते. काळ्या रंगाच्या वस्तू. धनतेरसला काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे टाळावे. काळ्या रंगाचा माणसाच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका. तेलाची खरेदी. धनतेरसला राईचे तेल खरेदी करणे अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार राईच्या तेलाचा शनिदेवाशी संबंध असून ते अर्पण केले जाते. या दिवशी तेलाचे दान केल्याने कुंडलीतील शनीची स्थिती कमकुवत होते. तसेच अशुभ परिणाम मिळतात. काळे कपडे. काळे कपडे देखील अशुभ मानले जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही काळे वस्त्र खरेदी करू नका. तसेच काळे वस्त्र परिधान देखील करू नका. असे वस्त्र परिधान केल्याने घरात नकारात्मकता येते. तसेच वाईट संकटांचा भडीमार होतो. धनत्रयोदशी 2024 29 ऑक्टोबर रोजी आहे, जो 5 दिवसांच्या दिवाळी उत्सवांना प्रारंभ करत आहे. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशी कार्तिकी महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी येते. भारतातील बहुतेक प्रदेश एकाच दिवशी धनत्रयोदशी साजरे करतात, तर काही प्रादेशिक भिन्नता स्थानिक चालीरीती किंवा ज्योतिषशास्त्रीय संरेखांवर आधारित असू शकतात. धनतेरस पूजेचा शुभ मुहूर्त. धनत्रयोदशीला अनुष्ठान करण्यासाठी योग्य वेळ महत्त्वाची आहे. 2024 साठी धनतेरस पूजा मुहूर्त 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:04 ते रात्री 8:27 दरम्यान आहे. या काळात पूजा केल्याने सौभाग्य आणि देवी आशीर्वाद प्राप्त होतात. अनेकांचा असा विश्वास आहे की या शुभ मुहूर्तावर सोने, चांदी किंवा भांडी खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते. प्रदोषकाल उपासनेचा आणखी एक शुभ काळ संध्याकाळी 6:01 ते संध्याकाळी 8:27 पर्यंत असतो आणि लक्ष्मीपूजनासाठी एक आदर्श काळ वृषभकाल संध्याकाळी 7:04 ते रात्री 9:08 पर्यंत असतो. यावेळी लोक दिवे लावतात आणि लक्ष्मीपूजन करतात. देवीच्या आशीर्वादासाठी पुढील वर्षभर शुभेच्छा देतात. प्रेमळ स्वामी भक्तांनो, मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसंच आपल्या कमेंट बॉक्समध्ये भगवान विष्णू, देवी लक्ष्मी माता आणि आपले श्री स्वामी समर्थ माऊली यांचा जयघोष करायला विसरू नका. तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, दारिद्र्य, दुःख, गरिबी सर्व काही जळून जाओ, हीच स्वामी समर्थ माऊलींच्या चरणी प्रार्थना. सर्वांनी तुमची काळजी घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ.